उपजिल्हा प्रमुख जितेंद्र आबा वाघ यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश। शिवसेनेच्या शिंदे गटात मोठा पक्ष प्रवेश सोहळा पडला पार। 29 मार्च रोजी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगाव येथील शिवसेना संपर्क कार्यालयात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा एक भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला। या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात औपचारिकपणे प्रवेश केला। कार्यक्रमात देवळा येथील शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख देवाबापू वाघ यांनी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली। त्यांनी सांगितले की आज आपल्या खऱ्या शिवसेनेत परतण्याचा योग आलाय। आपलेच खरे कार्यकर्ते हक्काच्या घरी परतले। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत आहेत। हे आमच्यासाठी मोठं प्रेरणास्त्रोत आहे। शिवसेनेच्या शिंदे गटात पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये कळवण तालुक्यातील मोठे राजकीय आणि सामाजिक नेते होते। यामध्ये उपजिल्हा प्रमुख जितेंद्र वाघ, उबाठा गटाचे माजी अध्यक्ष नाना देवरे, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शीतलकुमार आहिरे, कळवण तालुका माजी शहर अध्यक्ष किशोर पवार, अभोणा शाखा प्रमुख अशोक जंगम, विभाग प्रमुख बाळासाहेब मोरे आणि कळवण तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश होता। यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या। शिवसेनेला शेकडो कार्यकर्त्यांचा व राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील संघटन आणखी मजबूत झाले आहे, असं त्यांनी सांगितलं। उपजिल्हा प्रमुख जितेंद्र वाघ, कळवण तालुका प्रमुख शरद पगार यांनी कार्यक्रमाच्या अखेरच्या भाषणात म्हटलं, तुमच्या नव्या पावलांनी कळवण तालुक्यात संघटन अजून अधिक दमदार झाले आहे। पक्षप्रवेशामुळे आम्हाला राजकीयदृष्ट्या अधिक ताकद मिळणार आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या या सोहळ्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील उबाठा गटाला मोठा धक्का बसलाय। शिंदे गटाच्या मजबूत संघटनामुळे यापुढेही गट गणती राजकीय पटलावर अधिक महत्त्वाची ठरणार आहे। अर्थपूर्ण पक्षप्रवेश या सोहळ्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या उलथापालथीचा अंदाज वर्तविला जात आहे। शिंदे गटाच्या पक्षप्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात बळकट राजकीय संरचना उभी केली आहे, जी आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते। गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक खुशाल देवरे, कळवण। कळवण तालुक्यातील उबाटा शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी तसेच युवा सेनेचे पदाधिकारी आणि खऱ्या अर्थानं गुरुवर्य आनंद दिघे साहेब या महाराष्ट्राचे आज जनतेतल्या मनामनातल्या घराघरातल्या मुख्यमंत्री म्हणून आजही ज्यांच्याकडे बघितलं जातं असं पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब या सर्वांच्या विचाराशी आणि खरी मूळ शिवसेना कशी आहे आणि मूळ शिवसेनेत आज आपल्या जुन्या लोकांतून इकडं येण्याचा जो प्रस्ताव या लोकांनी आपल्याशी मानला तर साहेब खऱ्या अर्थाने या नाशिक जिल्ह्याचं पालकत्व आपण घ्यावं आणि आपण घेत आहात। म्हणून ही जी मंडळी होती आपलीच मंडळी ही तिकडं असल्या कारणाने त्यांना एक दुराभावाचं वाटत होतं, त्यांना एक घर माझं कुटुंब हे मिळालेलं नाही। म्हणून आज आपल्या विचाराला प्रभावित होऊन आपल्या कामकाजाचं आपण प्रत्येक कार्यकर्त्याशी हिरवून करता, प्रत्येक कार्यकर्त्याला कुठला प्रोटोकॉल नसताना काय असेल तर बाबा आम्ही जेव्हा तो सकाळी 6 पासून तर रात्री 12-1 पर्यंत जेव्हाही शेवटचा कार्यकर्ता असेल तोपर्यंत आपण वेळ देतात आणि त्याचं काम समजून घेतात। या सगळ्यांना विचारातून प्रभावित होऊन ही मंडळी सर्व आमचे सर्व जुने सहकारी आहेत आणि आपले पण पदाधिकारी आहेत साहेब। म्हणून आज यांनी आपल्या मूळ शिवसेनेत येण्याचा आग्रह धरला। काल आपल्या केली मग मी आबांशी बोललो, जितो आबांची, शरद आबांची, या सर्वांच्या नेतृत्वाखाली हीच आपली सगळी जुनीच टीम आज परत मूळ शिवसेनेत येत आहेत। आज आपण यांना सामावून आणि साहेब खूप काही न बोलण्यापेक्षा